वेगळ्या वेशभूषेमध्ये एक महाराज बसलेले आहेत आणि ते आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर मी ए.व्ही. पाटील सरांना विनंती करेल की त्यांनी थोडक्यात त्यांचा परिचय करून त्यांच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी. विद्यार्थी मित्रांनो, बंद झालं. हां, विद्यार्थी मित्रांनो, थोडा आवाज वाढून द्या. आवाज कमी राहिलेला ठीक. आताच तुम्ही सरांच्या मागे बोलले तसं माझ्या मागे आज एकदा बोलायचं. माझ्या शाळेची गुणवत्ता माझ्या हातात. माझ्या शाळेची गुणवत्ता माझ्या हातात. स्वच्छ शाळा, सुंदर शाळा. त्याच्या पुढे प्रत्येक वर्गातला विद्यार्थी कुठल्याही बोलायचंय. प्रत्येक वर्गातला विद्यार्थी आता याच्या पुढे कुठलाच प्रकारचा कचरा करणार नाही. कारण तुम्ही आता ठरवलेला आहे स्वच्छ शाळा, स्वच्छ शाळा. विद्यार्थी मित्रांनो, जगभरामध्ये भारतामध्ये पण इस्कॉन नावाची एक संस्था आहे. इस्कॉन नावाची एक संस्था आहे. त्या संस्थेचं पूर्ण नाव असं आहे इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कन्साइसनेस. काय झालं तिथे? अजिबात आवाज नको. या संस्थेमार्फत कृष्ण विचारांचा, कृष्ण नाव ऐकलेलं आहे म्हणजे भारतामध्ये असा एकही व्यक्ती नाही की ज्याने श्रीरामाचं आणि श्रीकृष्णाचं नाव ऐकलेलं नाही. अशा कृष्णांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी, प्रचार करण्यासाठी ही संस्था जगभर काम करते. या संस्थेचेच एक सेवाभावी भक्त आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या वेशभूषेकडे बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की ते पहिली सुद्धा शिकलेले नसतील बुवा. बरोबर आहे ना? पण विद्यार्थी मित्रांनो, त्यांचा परिचय करून देताना तुम्हाला आता लक्षात येईल की त्यांनी काय काय काम केलेलं आहे. त्यांचं नाव आहे जगन्नाथ यात्रादास जगदीश देशमुख. जवाहर नवोदय विद्यालय जळगाव येथे ते 10वी मध्ये प्रथम क्रमांकाने 1998 ला त्या ठिकाणी परीक्षा उत्तीर्ण झालेले आहे. शेवटच्या मुला तिकडं हे बघा, हे सगळे मुलं शांततेने ऐकतायत, तुम्हीच ऐकत नाही बरं फक्त. त्याच्यानंतर नाशिक विभाग मंडळात 12वीत विज्ञान शाखेत द्वितीय क्रमांक 2000 मध्ये त्यांनी प्राप्त केलेला आहे. त्याच्यानंतर VJTI कॉलेज मुंबई येथून अभियांत्रिकी मध्ये बीटेक 2000 मध्ये त्यांनी पूर्ण केलेलं आहे. त्याच्यानंतर पुणे आणि मुंबई विद्यापीठातील 3 अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये 8 वर्षाची लेक्चरशिप म्हणजे तिथं शिकवण्याचं काम देखील त्यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर 2012 ते 2017 या समाजात भगवद्गीतेच्या आध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी इस्कॉन मुंबईमध्ये भक्तीची पूर्ण वेळ प्रशिक्षण त्यांनी केलेलं आहे. 2018 ते 23 मध्ये इस्कॉन पाचोरा येथे त्यांनी जगन्नाथ मंदिर आणि प्रचार सेवा त्यांनी केलेली आहे. 2023 पासून शेवटचे तिकडचे लहान मुलं, जर तुम्हाला शिक्षा झाली 2023 पासून इस्कॉन चाळीसगाव येथे ते सेवा देत आहे. आतापर्यंत 28 राज्यातील 270 जवाहर नवोदय विद्यालयात गेल्या 3 वर्षात त्यांनी आध्यात्मिक जीवन कौशल्ये आणि मूल्यांवर आधारित प्रवचन शिकवण त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्यानंतर तसंच गेल्या 12 वर्षात 1000हून अधिक शाळा महाविद्यालयांना आध्यात्मिक मूल्य शिक्षण चर्चेसाठी त्यांनी भेटी दिलेल्या आहेत. आता त्यांचा परिचय असा हा अल्पसा झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, माणसाचा खरा परिचय होतो पहिले त्याच्या वाणीवरून.
पंडित जवाहरलाल नेहरूंनी एक सुंदर वाक्य म्हटलेलं आहे की माणूस ज्यावेळेला शब्द उच्चारतो त्या शब्दांच्या उच्चारावरच त्याची बुद्धिमत्ता त्या ठिकाणी लक्षात येते. पहिले शब्द जे उच्चारतो ना आपण त्याच्यावरच ते लक्षात येतो. आपण त्यांचा जास्त न वेळ देता आपण त्यांना जास्त बोलण्याची संधी देऊया. मी त्यांना विनंती करतो, जगन्नाथ दास यांना विनंती करतो, जगदीश देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या मुलांना जीवन उपयोगी त्या ठिकाणी मार्गदर्शन करावं. आवाज तुम्ही लहान मुलं हे मोठे मुलं बघत नाही का तुम्ही? असा आवाज कसा काढला? मध्ये बसलाय का तुम्ही? मुलांनो आवाज द्यायचा ना थोडा आवाज द्यायचा, थोडा आवाज थोडासा. हां मला सोपं जाईल थोडं. बोला. तुम्ही मोठं फिरा. मुलांनो, आज मला खूप आनंद आहे की आज तुमच्या सुंदर अशा शाळेमध्ये राष्ट्रीय विद्यालय येथे येण्याची ही संधी मिळाली. आणि मी आतापर्यंत सेवा म्हणून अनेक शाळा कॉलेज आणि समाजामध्ये लेक्चर्स दिलेले आहेत. आज तुमची सेवा म्हणून आलेलो आहे ते का अनेक वेळेस शाळेच्या गेटवर लिहिलेलं असतं की आपल्या जीवनाचा उद्देश किंवा आपल्या शाळेचा उद्देश काय असावा. असं लिहिलेलं असतं की यावे ज्ञानासाठी, म्हणा यावे ज्ञानासाठी, आणि मग आल्यानंतर दावा पण लागतं हो की नाही. मग जावे सेवेसाठी. आम्ही जेव्हा नवोदय शाळेत शिकलो भुसावळला नवोदय विद्यालयामध्ये, तिथे शाळेच्या गेटवर इंग्लिशमध्ये लिहिलेलं होतं कम टू लर्न, म्हणा कम टू लर्न, आणि नंतर गो टू सर्व. हे आपण समजलं पाहिजे की आपल्याला शिकायचं आहे, चांगलं ज्ञान घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे. हा हेतू असेल तर मन तुमचं शांत राहील. कोणताही चांगला अभ्यास करण्यासाठी मन कसं पाहिजे? शांत पाहिजे. तुम्ही जर शांत बसून ऐकू शकत नाही, तुम्हाला ऐकता जमत नाही, मग तुम्ही ज्ञान कसं घ्याल? शिक्षक इथे इतके उत्साही आहेत, इतके बुद्धिमान आहेत, इतके चांगले आहेत, तुम्हाला शिकवण्यासाठी तत्पर आहेत. पण तुमची जर मानसिकता नाही ऐकण्याची, शांत बसून लक्ष देण्याची, मग तुम्हाला ज्ञान होईल का? नाही होणार. नुकसान कोणाचं होईल? तुमचं होईल बेटा. म्हणून की नाही आपण आपल्या मनावर संयम ठेवला पाहिजे. आणि ते जे म्हटलेलं आहे स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातला युवक कसा असावा, हे अनेक शाळेमध्ये हा बोर्ड असतो. आपण वाचलं पाहिजे की आदर्श युवक म्हणजे आपण कसे असू शकतो, आपण विचार केला पाहिजे. ज्ञानदेवांचं इथे सुंदर पसायदान पण दिलेलं आहे. साने गुरुजींची सुंदर जी कविता आहे किंवा ते गीत आहे ते पण इथं लिहिलेलं आहे. आणि अनेक असे सुंदर मी बघितलं, प्रत्येक शाळेच्या बाहेर काही बोर्ड आहेत, त्याच्यावर सुविचार, चांगले विचार मांडलेले आहेत, महापुरुषांचे हे फोटो लागलेले आहे इथे. आपण ते बघितलं पाहिजे, वाचलं पाहिजे आणि काही बोध घेतला पाहिजे. माझ्या मागे थोडं प्रेयर म्हणा, थोडं प्रेयर आपण 2 मिनटं म्हणूया. इतनी शक्ती हमें देना दाता, सर्व शक्ती पाहिजे ना. थोडं प्रेमाने म्हणा, प्रेमाने आणि आनंदाने म्हणा. इतनी शक्ती हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक रास्ते पे हमसे, भूल कर भी कोई भूल होना, दुर्ज्ञान के हो अंधेरे, तू हमें ज्ञान की रोशनी दे, हर बुराई से बचते रहे हम, जितनी भी दे भली जिंदगी दे,
वही होना किसी का किसी से, भावना मन में बदले की होना। हम चले नेक रास्ते पे हमसे, भूल कर भी कोई भूल होना। हम ना सोचे हमें क्या मिला है, हमें सोचे किया क्या है अर्पण। फूल खुशियों के बांटे सभी को, फूल खुशियों के बांटे सभी को। सबका जीवन ही बन जाए मधुबन, सबका जीवन ही बन जाए मधुबन। अपनी करुणा का जल तू बहा के, अपनी करुणा का जल तू बहा के। कर दे पावन हर एक मन का कोना, कर दे पावन हर एक मन का कोना। कितनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना। हम चले नेक रास्ते पे हमसे, भूल कर भी कोई भूल होना, भूल कर भी कोई भूल होना। मनुष्य का स्वभाव होता है भूल करना, बाद में भूल कर उसे वापस करना। पहले तो भूल करता है, गलती करता है, बाद में गलती के बाद उसे भूल जाता है तो वापस वो गलती बार बार करता है। जैसे यहाँ पे बच्चों को बताया गया है, अभी थोड़ा शांति से बैठो, थोड़ा सुनो, थोड़ा ध्यान दो। लेकिन होता क्या है, लेकिन आदत पड़ी है, हमें क्या है, आदत पड़ी है, गलत आदत पड़ी है। तो ये समस्या है। बच्चों, हमने अपना जीवन दे दिया समाज में कुछ अच्छा ज्ञान बांटणे के लिए। किसकी आवश्यकता है? याची आवश्यकता आहे की आपल्याला आपल्या जीवनाची किंमत, आपल्या जीवनाचं मूल्य समजलं पाहिजे। मुलांनो, तुम्ही ऐकलं असेल असं कधी म्हणतात, टाइम इज मनी। काय म्हणतात? टाइम इज मनी। तर मुलांनो, आपल्या बुद्धीने समजून घेतलं पाहिजे, टाइम इज नॉट मनी, टाइम इज लाईफ। टाइम इज नॉट मनी, टाइम इज लाईफ। का? आपलं जीवन जे आहे ते काही वेळ आहे। आपलं जीवन, मनुष्य जीवन जे आपण आहोत, आपण जे मनुष्य आहोत, आपलं जीवन काही वेळ आहे। माहीत पण नाही कुणाला आपलं किती वेळ जीवन आहे। माहीत आहे तुम्हाला? कुणाकडे असतं का लाईफ टाईम सर्टिफिकेट? आपल्याकडे असतं, जन्माचा दाखला असतो, बर्थ सर्टिफिकेट, जन्म दाखला आहे। पण आपल्याकडे जन्म वेळेचा दाखला नाही आहे। म्हणजे आपला लाईफ टाईम किती आहे, लाईफ टाईम जन्माची, आपल्या जीवनाची वेळ किती आहे ते माहीत? हां, जिंदगी एक सफर, यहाँ कल क्या हो। हाँ, तुम्ही बुद्धिमान आहात, तुम्हाला माहीत आहे की कल का क्या बेटा, बच्चों, पल का भरोसा नहीं, पल में क्या हो जाए। थोडं लक्ष द्यायचं आहे, ना लक्ष द्यायचं, शांत बसायचं, बस थोडा वेळ, बस 5-10 मिनिटं आहे, वेळ झालेली आहे, तर मला भान आहे वेळेचं। तुम्हाला ऐकायचं आहे का? मुलांना ऐकायचं आहे? आम्ही आमचं जीवन देऊन टाकलं सेवेसाठी, तुम्ही थोडं घ्या ना सेवा आमची। पैसे नाही मागणार तुम्हाला, काही दक्षिणा द्या म्हणून, आम्ही सेवा करतो। तर मुलांनो, आपण जर हे विचार केला, आपल्या जीवनाचं मूल्य हे अनंत आहे। शांत व्हा, थोडं शांत व्हा, थोडं बसायला त्रास असेल तर शांत व्हा। ज्या मुलाला शांत बसून ऐकता येतं, ज्या मुलाला शांत बसून ऐकता येतं, त्याला ज्ञान घेता येतं।
ज्ञान घेतल्याशिवाय आपलं जीवन महान बनणार हां. आपल्या जीवनाची जबाबदारी कुणाकडे आहे? हां, तुमच्याकडेच आहे. तसं म्हटलं ना, माझी शाळाची गुणवत्ता माझ्या हातात आहे ना, माझी जबाबदारी. तसं आपल्या जीवनाची गुणवत्ता कुणाच्या हातात आहे? आपल्या हातात. मुलांनो, जीवनाचं मूल्य, आपल्या जीवनाचं मूल्य अनंत आहे, अनमोल आहे. ह्या जगातील सर्व संपत्ती बदलात देऊन सुद्धा या जीवनाचा एक दिवस सुद्धा कोणी विकत घेऊ शकत नाही. लक्ष द्या. आपण जर वेळ वाया घातला, आपला वेळ वाया घातला तर आपण आपलं जीवन वाया घालतोय. लक्ष द्या. तुम्ही म्हणाल शाळेत तर काय थोडं मस्ती चालते. नाही, ही सवय आहे. या लहान वयाची सवय लागते ती आयुष्यभर राहते. म्हणून जर तुम्हाला शिस्त लागली की सर्वांचं ऐकायचं, शिक्षकांचा मान ठेवायचा, मग तुम्हाला आयुष्यभर कामी येईल. आणि जर तुम्हाला सवय लागली मस्ती करण्याची, त्या आयुष्यभर तुम्हाला ते नुकसान देणार. माझी लहानपणची सवय होती कायमची आधीपासून की शिक्षक जेव्हा काही सांगतायत मी ऐकायचो. बाकी मुलं काही असतात गोंधळ घालणारे, पण मी त्यांच्याकडे लक्ष देत नव्हतो. मी ऐकत होतो. मला ऐकायचं आहे. का? ज्ञान ऐकल्यानेच होऊ शकतं. ज्ञान कशानं कसं होईल? ऐकल्याने. आपण जर ऐकलंच नाही कसं ज्ञान होईल मुलांनो? आपलं उलटं झालेलं आहे. जेव्हा शिक्षक सांगतात इकडे बोल, इथं काही बोलता येत नाही. आणि जेव्हा सांगतात शिक्षक शांत बस, मग शांत बसता येत नाही, ऐकता येत नाही. असं उलटं झालं सगळं. म्हणून आपण आपल्या बुद्धीने समजून घेतलं पाहिजे आपलं जीवन माहीत नाही किती दिवस आहे. म्हणून आजच्या दिवसाचा उपयोग केला पाहिजे, सदुपयोग केला पाहिजे. सदुपयोग कसा होईल? जेव्हा आपण स्वतःला जाणून घेऊ. जीवन म्हणजे काय? आपण स्वतः. जीवन म्हणजे काय? आपण स्वतः. जसं म्हणतात ना, आपल्या जीवनात काय पाहिजे? आत्मविश्वास पाहिजे. काय पाहिजे? आत्मविश्वास म्हणजे स्वतःवर विश्वास पाहिजे. मन तो धोखा देता है, मन तो पागल होता है, मन तो चंचल होता है, लेकिन हमें अपने मन को काबू में रखना होता है. जैसे छोटे बच्चे जो होते हैं चंचल होते हैं, मस्ती वाले होते हैं, तो उनको माता पिता जो शिक्षक जो है काबू में रखते हैं. हे शांत बैठ, शांत, चुपचाप बैठ. तसं आपल्या मनाला आपल्याला शांत ठेवता आलं पाहिजे. जसं ते बहिणाबाईंचं कविता आहे, मन वडाय वडाय. मनाचा स्वभाव आहे की मन हे चंचल असतंच, पण आपण चंचल नाही व्हायचं आहे. का? आपण मन नाही आहोत. आणि आपण जे हाडामासाचं शरीर आहे, हाडामासाचं शरीर, ही बॉडी आपली, ही आपण नाही आहोत. ही आपली गाडी आहे. जिंदगी एक सफर है, जिंदगी एक सुंदर सफर. बॉडी अपनी गाड़ी और हम कौन है? मुसाफिर. हम है पॅसेंजर. कोण आहे? आपण प्रवासी आहोत. आपण कोण आहोत? प्रवासी. जीवनाच्या प्रवासामध्ये समजून घ्या, जीवन एक सुंदर प्रवास. जीवन एक सुंदर प्रवासामध्ये आपल्याला वाहन भेटलंय, हे मनुष्य देह. आणि आपण कोण आहोत? या देहामध्ये बसलेलो जीव, आत्माही म्हणतात त्याला, आत्मा. कुणी असं म्हणतं का आय एम द बॉडी, आय एम फॅट बॉडी, आय एम टॉल बॉडी? कोणी असं म्हणतं का? नो. वी से माय बॉडी इज लाईक दिस, माय बॉडी इज लाईक दॅट. बॉडी वेगळी आहे आणि आपण वेगळे आहोत. लक्ष द्या मुलांना. 5 मिनटं आहे वेळ आपल्याकडे? हां, आहे ना वेळ? हां, आहे. मला वेळेचं भान आहे काय. तर मुलांनो हे समजून घ्या, आपण कोण आहोत. तुम्ही म्हणाल मी तर हे आहे सर, जे आरशात दिसतो तुमच्यासमोर जो उभा आहे तो मी आहे. नाही नाही नाही, ही आपली बॉडी, ही आपली बॉडी. आपण नाही आहोत. आपण नाही आहोत तर मग आपण कोण आहोत? मुलांनो, आपण जे आहोत तुम्हाला सांगितलं, जीवनाच्या प्रवासामध्ये या देहामध्ये बसलेलो आपण जीव आहोत. कोण आहोत? जीव, आत्मा. बघा जीवन, मला सांगा, जीवन जो शब्द आहे जीवन, हा जीवन शब्द, हे जीवन जे आहे जीवाशिवाय असू शकत नाही. जिथे जीव आहे, लक्ष द्या, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, जिथे जीव आहे तिथे जीवन असतं. काय म्हटलं मी? जिथे जीव आहे तिथे कोण असतं? ते काय असतं? जीवन. आणि जिथे जीव नाही तिथे
जीवन नाही. बघा, आपल्या बॉडीमध्ये जीव आहे का? आपल्या बॉडीमध्ये जीव आहे का? हो, निश्चितच आहे. म्हणून तुम्ही तर बसले आहात. ऐकता पण आहे तुम्ही. डेड बॉडी ऐकत, डेड बॉडी बघत पण नाही. डेड बॉडी चालू शकत, डेड बॉडी हसू शकत. हां, आपण डेड बॉडी नाही आहे. आपण कोण आहोत? जीव. हां, आपण या बॉडीमध्ये आहोत म्हणून बॉडी बघते आहे, बॉडी चालते आहे, बॉडी म्हणजे कान ऐकताय. लक्ष द्या, समजून घ्या. आपण जे आहोत ते कधीही बदलत नाही. आपण कधीही बदलत. आपलं मन बदलतं. मन तो ऐसे पल पल में बदलता है. अपना शरीर समय के साथ बदलता है. आप कभी छोटे बच्चे थे, LKG, UKG, फर्स्ट, सेकंड, थर्ड. आता तुम्ही मोठे झाले आहात. मग नंतर तुम्ही अजून मोठी होणार, मग म्हातारे होणार ना. तर शंका आहे, मी नाही होणार म्हातारा. कोणी असं आहे का? बॉडी आपली म्हातारी होणार. इंग्लिशमध्ये म्हणतात आय एम 15 years ओल्ड, आय एम 10 years ओल्ड म्हणतात ना इंग्लिशमध्ये. असं भाषा इंग्लिश कशी असते? आय एम 12 years ओल्ड म्हणतात. म्हणजे काय? बॉडी आपली ओल्ड होते. आपण कधी ओल्ड होत. लक्ष द्या, आपली काय इच्छा आहे? आपली इच्छा आहे आपण कधी म्हातारे हो नाही, आपण कधी आजारी हो आणि आपली इच्छा आहे आपला कधी मृत्यू होऊ नाही. आपली जगण्याची इच्छा आहे. मुलांनो, ही जी आपली इच्छा आहे कायम जगण्याची, कायम आनंदी राहण्याची, कायम युवा यंग राहण्याची, काय माहिती आहे? आपण जे आत्मा आहोत तो कधीही बदलत नाही, तो कधी म्हातारा होत नाही, तो कधीही मृत्यू पावत. भगवद्गीतेमध्ये एक सुंदर श्लोक आहे, माझ्या मागे म्हणा. नैनम छिंदन्ति शस्त्राणि, नैनम छिंदन्ति शस्त्राणि, नैनम दहति पावकः, नैनम दहति पावकः, न चैनम क्लेदयन्ति आप, न चैनम क्लेदयन्ति आप, न शोषयति मारुतः, न शोषयति मारुतः. मुलांनो, भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायात सांगतात, आपण जे जीव आहोत, आत्मा, त्याचं कधीही अस्त्र शस्त्राने तुकडे करता येत नाही. आत्म्याला कधी अग्नी जाळू शकत नाही. आपण जे आहोत आत्म्याला कधी पाण्यामध्ये बुडवू शकत नाही. कधी कोणतं वादळ आत्म्याला उडवू शकत नाही. त्यावेळेस असं होतं, हवेच्या वादळामध्ये कधी माणसं उडतात, कधी घर उडतं, कधी ना छप्पर उडतं, पण आत्मा उडू शकत नाही. आत्मा हा काय? अविनाशी. आत्मा हा भगवंताप्रमाणे अजन्म, अजर, अमर. मुलांनो, सांगण्याचा उद्देश आहे, आपलं जे जीवन आहे ते भगवंतामुळे आहे. आपलं जीवन तिथं म्हटलंय का, प्रभूची लेकरे सारी, तयाला सर्वही प्यारी, पुन्हा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम पावे. बघा, सगळं संत महात्मे, सगळे विद्वान जे होते त्यांनी हे मान्य केलं आहे कि ये तो सच है कि भगवान है, माता पिता उसकी पहचान है. मुलांनो, आपण जर थोडं समजून घेतलं, आपण भगवंताची मुले आहोत. जे म्हणतात मुले ही देवाघरची फुलं. कोणी झेंडूचं फुलं आहे, कोणी गुलाबाचं फुलं आहे, कोणी सदाफुली, चमेली, कोणी मोगऱ्याचं फुलं आहे, कोणी कमळाचं फुलं आहे. आपण सगळी भगवंताची मुलं आहोत. आपण सगळी जो आपला माता पिता आहे. मुलांनो, जर थोडं हे ज्ञान झालं, आपण हाडामासाचं शरीर नाही आहे. आपण या देहामध्ये बसलेलो जीव आत्मा जो भगवंताचा अंश आहे, जो नित्य शाश्वत. आत्म्याचा कधी मृत्यू होत नाही. म्हणून म्हणतात ना, त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, त्यांच्या आत्म्यास शांती मिळो, ही प्रभूचरणी प्रार्थना. लक्षात घ्या, आपण जे आहोत ते नित्य शाश्वत आत्मा आहोत. भगवंताची आपण मुलं आहोत. जसं हनुमानजी आहे भगवंताचे सेवक, तसे आपण सुद्धा भगवंताचे सेवक आहोत. शेवटचं जे म्हणतात सबका मालिक, काय ऐकलं तुम्ही? सबका मालिक तो जगाचा मालक जो आहे, भगवंत जो म्हणतो आपण परमेश्वर, तो आपला पण नाथ आहे.
तर आपण त्याचे आहोत. जे म्हणतात ना, विठ्ठल माझा, विठ्ठल माझा, माझा 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 माझा, विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा. आपण जे म्हणतो, ज्या ज्ञानदेवांनी आणि त्यांच्या भावंडांनी आणि संत महात्म्यांनी विठोबाची भक्ती केली, ती विठोबा जगाची माऊली आहे. विठू माऊली तू माऊली जगाची. ऐकलंय? साक्षात मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा. ऐकलंय मुलांनो? जर थोडं समजून घेतलं, आपण भगवंताची मुलं आहोत, मग शक्ती येणार. तसं हनुमानजींना शक्ती येते. हनुमानजींना शक्ती बुद्धी कोणामुळे? भगवान रामामुळे. जय श्रीराम. तर जेव्हा समजून घेऊ, आपण सुद्धा हनुमानजीप्रमाणे त्या भगवंताचे सेवक आहोत, जो सबका मालिक आहे, आपला पण मालिक आहे. त्वमेव माताचे पिता त्वमेव, काय म्हणतात? त्वमेव माताचे पिता त्वमेव, त्वमेव बंधुज सखा त्वमेव, त्वमेव विद्या जवनम त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. हे समजून घ्या. आपण जे म्हणतो तो कोण आहे? तो परमेश्वर, तो प्रभू आपला सर्वांचा माता पिता आहे. मुलांनो, थोडे जर ज्ञान झालं, आत्मज्ञान. कोणतं ज्ञान? स्वतःचं ज्ञान, की मी जो आत्मा आहे तो भगवंताचा अंश आहे. मग तुम्हाला शक्ती. आत्मज्ञान काय देईल? आत्मबल. ज्ञानाशिवाय बल नाही येत. एक आहे कम्प्युटरचं ज्ञान, एक आहे मोबाईलचं ज्ञान, जगाचं ज्ञान, हे पण आवश्यक आहे. पण सर्वात महत्त्वाचं ज्ञान आहे मुलांनो, स्वतःचं ज्ञान, आत्मज्ञान. आत्म्याचं ज्ञान, की आपण जे स्वतः आहोत ते भगवंताप्रमाणे नित्य, शाश्वत, अविनाशी, अमर आत्मा आहोत. व्यक्ती, बॉडी आपली गाडी, बॉडी आपली शक्ती आहे, मन आपली शक्ती, बुद्धी आपली शक्ती. आपण एक शक्ती नाही आहे, आपण एक व्यक्ती आहोत. आपण एक व्यक्ती जो भगवंताचा अंश आहे. मुलांनो, थोडं ज्ञान झालं, आत्मज्ञान. तुमच्यामध्ये आत्मबल असेल, आणि आत्मबल असेल तर आत्मविश्वास असेल. आत्मविश्वास मुलांना आपल्याला देतो संयम. आत्मविश्वास काय देतो? संयम. आपल्या वाणीवर संयम, मनावर संयम, आपल्या इंद्रियांवर संयम. आणि संयम असेल तर शांती मिळते. शांति दुकान में नहीं मिलती, शांति दुकान में बाहर नहीं मिलती. शांति की अनुभूति अपने अंदर होती है. अपने अंदर अनुभूति होगी शांति की कब? जब हम थोड़ा संयम दिखाएंगे. क्या दिखाएंगे? जेव्हा आपण संयम दाखवू, आपल्या इंद्रियावर संयम, आपल्या मनावर संयम, आपल्या वाणीवर संयम, मुलांनो शांती भेटणार. आणि मग तुमचा अभ्यास काय होईल? चांगला होईल. तुमचं मन लागेल. शांती असेल तर काय होईल? मन लागेल अभ्यासामध्ये, तुमचा बुद्धीचा विकास होईल. आणि मग शांतीमुळे नंतर सुख समाधान सुद्धा अनुभूती होईल. बस शेवटचं मुलांना एवढं समजून घ्या, आपण जे आहोत महान भगवंताची, आपण महान मुलं आहोत. महान भगवंताचे आपण महान मुले आहोत. आपला संबंध भगवंताशी आहे परमनंट. आपला आईवडिलांशी संबंध आहे, आपल्या शाळेशी, जगाशी संबंध आहे, आपला संबंध देहाशी आहे. पण हा संबंध थोडे दिवस आहे, काही दिवस, माहीत पण नाही किती दिवस. पण आपला आत्म्याचा परमनंट संबंध भगवंताशी आहे, आणि तो आपल्यासोबत आहे. माझ्या मागे शेवटचं वाक्य म्हणा, जगत के नाथ, जगत के नाथ भगवान जगन्नाथ हम सबके साथ, तो फिर चिंता की क्या बात, या डरने की क्या बात. तुम्हाला हे विश्वास असेल मुलांनो जर, की भगवंत आपल्यासोबत आहे, तुमच्यामध्ये बुद्धी, शक्ती, ज्ञान सर्व काही येईल, आणि तुम्हाला तुमचं जीवन खूप धन्य वाटणार, सफल वाटणार. खूप धन्यवाद. तुम्ही शांतचित्ताने ऐकलं. तुला आवडलं का बाबा? काही समजलं? वेळ कमी होता म्हणून मी थोडा मुख्य विषय घेतला आत्मज्ञानाचा, ज्याने मग सगळे जीवनमूल्य, की सर्व भगवंताची मुलं आहेत, मग सगळ्यांचा आपण मान ठेवला पाहिजे, कुणाचा अपमान नाही केला पाहिजे, कुणाला आपण तुच्छ नाही म्हटलं पाहिजे. सर्व आपले आहेत, याने आपलं जीवन खूप महान होईल. खूप धन्यवाद. हरे कृष्ण. नेहमीप्रमाणे वंदे मातरम होईल. सगळ्यांनी वंदे मातरम चालू असताना वंदे मातरम चालू असताना एकदम सावधान स्थितीत उभं राहायचं. जर तुम्ही नाही उभे राहिले तर
देशाचा अपमान होईल हा.